नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपण आज घेऊन आलेलो आहोत मुंबई उच्च न्यायालय पद भरती 2026 साठी एक महत्त्वाचा सराव प्रश्नपत्रिका, जी की आपली सामान्य ज्ञान या विषयावरती आहे. वेळ आहे 30 मिनिटे, म्हणजेच याच्यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत. तर आता प्रश्नांना सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. तर पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच 1862. 1862. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न नंबर 2. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे, मुख्य खंडपीठ जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन क हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 3. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच संजीव खन्ना हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? जे बरोबर उत्तर आहे ते आहे, याच्यामध्ये उत्तर बरोबर आलेलं नाही आहे, ऑप्शन चुकीचे आहेत. तर सध्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत ते जिष्णुदेव वर्मा हे आहेत. लक्षात ठेवा, नवीन आत्ता नियुक्ती झालेली आहे, जिष्णुदेव वर्मा हे आहेत. तर पुढील प्रश्न बघूयात, भारतीय संविधानाचे कोणते कलम समतेचा हक्काशी संबंधित आहेत? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, म्हणजेच कलम 14. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 6. तो आहे, गेटवे ऑफ इंडिया मुंबई कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले मुंबईत? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच 1924ला. ओके, पुढील प्रश्न बघूयात आता आपण, प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे. तर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, असा प्रश्न विचारला आहे. तर ह्याचं जे उत्तर आहे ते अहमदनगर हे आहे, ऑप्शन क. अहमदनगरला आता नवीन नाव आलेलं आहे, अहिल्यानगर. अहिल्यानगर हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, अहिल्यानगर. तर पुढील प्रश्न बघूयात आता आपण, प्रश्न क्रमांक 8. त्याचं जे हा जो प्रश्न आहे तो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, म्हणजेच उपराष्ट्रपती. याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण, प्रश्न क्रमांक 9. राजगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? राजगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच किल्ले रायरी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी यांचे प्रमाण किती आहे? त्याचं जे प्रमाण आहे ते बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजे 3:2 असं आहे. लांबी जी आहे ती 3 आहे आणि रुंदी जी आहे ती 3 आहे आणि उंची आहे 2. 3:2 असं आहे बरोबर. पुढील प्रश्न बघूयात आपण, प्रश्न क्रमांक 11. असा आहे की माहिती अधिकाराचा कायदा RTI भारतात कधी लागू झाला? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच 2005ला. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात, कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते? त्याचं बरोबर उत्तर आहे, मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूयात, ऑप्शन क हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 13. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, म्हणजेच प्रतिभाताई पाटील, ह्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आहेत.
तर पुढील प्रश्न बघूयात 14वा. पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? त्याचं जे उत्तर आहे ते आहे महू या ठिकाणी, म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यातील महू या गावी. पुढील प्रश्न बघूयात आपण. पुढील प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे WHO चे मुख्यालय कोठे आहे? प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे, म्हणजे WHO चे मुख्यालय कोठे आहे? तर हे जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क म्हणजेच जिनिव्हा या ठिकाणी. जिनिव्हा आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत? तर महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत ऑप्शन क म्हणजेच 3 खंडपीठ आहेत. पुढील प्रश्न बघूयात आता. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हटले जाते. यांचा गुजरातमध्ये एक मोठासा पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने. तो किती उंचीचा आहे हे मला कमेंट करून कळवा. पुढील प्रश्न आहे नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुका कितव्या होत्या? तर या ज्या निवडणुका होत्या ऑप्शन ड हे त्याचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच 18व्या निवडणुका होत्या. पुढील प्रश्न बघूयात. ऑलिम्पिक 2024 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच पॅरिस या ठिकाणी. पुढील प्रश्न बघूयात. संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे ऑप्शन क म्हणजेच CPU. पुढील प्रश्न बघूयात. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ म्हणजेच मुंडक उपनिषद या उपनिषदातून घेतलेले आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24वा. औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? तर नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच ऑप्शन बी हा बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 25वा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची किती असते? निवृत्ती वय किती असते? ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच 62 वर्ष असते. पुढील प्रश्न बघूयात आपण. विशाखा मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहेत? ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच महिलांचे लैंगिक शोषण रोखणे. ऑप्शन ब हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच द्रौपदी मुर्मू हे सध्याचे राष्ट्रपती आहेत. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा हे अभयारण्य उद्यान आहे. पुढील प्रश्न बघूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोठे पसरलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, दादर व नगर हवेली, दमण आणि दीव या कार्यक्षेत्रामध्ये पसरलेले आहे. पुढील प्रश्न बघूयात. आता हा शेवटचा प्रश्न आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, म्हणजेच भारतरत्न. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कळवा, आणि काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला 92 72 16 51 24 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर तुमच्यासाठी कधीही अवेलेबल असेल. ओके. थँक यू सो मच. धन्यवाद.